पण हा आप्पा केतकर काय चीज आहे हे अजून कुठे माहितीये त्या कांगारूला? इंग्रजीतून मला अक्कल शिकवतोय, मूर्ख कुत्सा. नमस्कार, आप्पा केतकर बोलतोय. आप्पा मी बोलतेय सई. बरे आहात ना? हो, तुम्ही निघालात का? हो आप्पा, आम्ही निघालोय, पोहोचू थोड्या वेळात. बर, ठीक आहे, तुम्ही या लवकर. इथे माझ्या खाण्यापिण्याचे खूप हाल होत आहेत, पण काही हरकत नाही. तुम्ही गेलात ते कामही महत्वाचं होतं ना. हो. आपण नचिकेत आला होता का? नाही. हो का? बरं ठीक आहे. पण आप्पा तुम्हाला काहीही लागलं तरी त्याला सांगा, तो लगेच आणून देईल तुम्हाला. सगळी काळजी घेईल तुमची, मी तसं सांगितलंय त्याला. हो ते माहितीये मला, पण मला काहीच नको आहे. हा, माझी कसली काळजी करतोय तो? आता त्याला स्वतःचीच काळजी असेल. बसला असेल एखाद्या झाडाच्या आश्रयाला भिकाऱ्यासारखा. ए उठे, उठ. अरे बापाचा रस्ता वाटला काय? हा, उठ नाही तर आत टाकेन. सॉरी, चुकून झोप लागली. हा टिक्स. अरे भाई, आपला माल तयार आहे आणि तू काय ते रस्त्यात येण्यासारखा झोपला? वाव, दॅट वॉज क्विक. हा, पण टेंट कुठून आणला? अरे आपलं लालबाग मित्र मंडळ आहे ना, इथली पोर अधून मधून जात असतात ट्रेकिंगला, त्यांच्याकडून मागून आणला. आहे की नाही एकदम कडक? नाईस, आय लव्ह इट. चला मग गृहप्रवेश करू. चला. वाव, कसं आहे? अरे सगळं चांगलं आहे तो इकडे आणि इट्स क्वाइट स्पेशियस. हा भाई, आपला तर फंडाच आहे. करायचं तर एकदम भारी करायचं, नाहीतर करायचं नाही काय. हा, मला ना असं ट्रेकला आल्यासारखं वाटतंय. हा ना भाई, तू इथे किती पण दिवस राहू शकतो, एकदम बिंदास्त, एकदम आरामात. मुंबईत आलो तेव्हा वाटलं नव्हतं टेंट मध्ये राहीन, बट इट्स अमेझिंग. सईपासून लांब करण्यासाठी तुम्ही मला माझ्या घराबाहेर काढला अप्पा, बट आता मी तिच्या अजून जवळ आलो. मी टेंट मध्ये आलोय खरा, पण आय डोंट नो हाऊ सई विल रिॲक्ट. ये. अरे काय चाललंय नचिकेत तुझं? काय थांब, बस अडा. अरे काय हे? वेलकम, दिस इज अ न्यू होम. असाच गृहप्रवेश करणार? माप कुठे ओलांडायला? माप कशाला पाहिजे, हे आहे ना. ये. अरे अरे नचिकेत. आवडला? ए नाही या नचिकेत, तू असं काहीतरी करत जाऊ नकोस, मला मला लाज वाटते. मी घराबद्दल बोलतोय सई. सिली, मी तुला बंगलो मधून या टेंट मध्ये घेऊन आलो आणि विचारतोय आवडलं का म्हणून. वेडायस करे नचिकेत तू? अरे खरंच, मला खरंच खूप आवडलाय हा तंबू. नचिकेत इथे ना, इथे मी रंगीत उशा ठेवीन. हा, आणि इथे बस ना तू, इथे बस. इथे बसून तू काम करायचं.
आणि इथे मी छोटीशी फुलदाणी ठेवते, म्हणजे त्यात रोज मी ताजी ताजी फुलं ठेवत जाईन. म्हणजे कसं काम करताना तुलाही खूप प्रसन्न वाटेल. आणि ये 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 इथे ये. इथे ना आपण तुळशी वृंदावन करूया. हा चालेल ना? आणि इथे 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 आपण दोघं मिळून जेवायला बसायचं. हा आणि इथे इथे आपण एक चूल करू शकतो. त्या चुलीवर तुझ्या आवडीचे सगळे पदार्थ मी तुला करून दे. अगदी तू म्हणशील ते तुझ्या आवडीचे काय, नूडल्स सुद्धा. आणि आणि या दरवाजात ना एवढ्या लवकर एवढे प्लॅन झाले पण. हो आय एम रिअली लकी साई. या छोट्याशा टेंटला तू छान घर बनवलं. तू नाही आपण. नचिकेत अरे घर बनतं घरातल्या माणसांमुळे, त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या आपुलकीमुळे. आणि मग नंतर हेच घर आपल्याशी बोलायला लागतं. प्रेमाच्या ओलाव्याने घराच्या भिंतीत मायेचा गारवा येतो. म्हणजे या दरवाजातून ना सुखाचं वारं येऊ लागतं. आणि आणि या खिडक्यांमधून समाधानाचं किरण, आनंदाचा प्रकाश घेऊन येतो. आणि त्या प्रकाशात नवरा आणि बायको. चिकेत आय एम वेटिंग फॉर यू साई. हा तंबू कोणाचा दिसतोय इथे? आय एम लव्हिंग दिस टेंट लाईफ. इट्स थ्रिल. भाई तुम्हा बंगल्यात राहणाऱ्या पोरांना कशात थ्रिल आणि कशात लव्हिंग वाटेल ना काही सांगता येत नाही. नाही पण मजा खूप येते. ए भाई मजा येते ना तुला? मग तू एक काम कर. तू ना तुझा बंगला माझ्या नावावर कर आणि तू इथे तंबूत राहा. डेक्स आप्पांच्या सारखे विचार येतात तुझ्या ब्रेन मध्ये. बंगला पाहिजे, बंगला पाहिजे तुला, बंगला पाहिजे. अरे भाई ते हिटलरचे कपडे घातले होते ना, तर तो इफेक्ट अजून तसाच राहिलाय माझ्या डोक्यात. इफेक्ट राहिला. इफेक्ट राहिला. इफेक्ट पाहिजे तुला? इफेक्ट पाहिजे मला? इफेक्ट दे ना तुला मी. भाई अरे अरे कोण आहे का इथे? हा तंबू कोणाचा आहे? हॅलो अप्पा, हाऊ कॅन आय हेल्प यू? कोण तू? येस. हा लंबू इन तंबू. अप्पा तुम्ही सईला माझ्यापासून जेवढं लांब करणार तेवढं मी तिच्या जवळ येणार. हे बघ, हे मला अजिबात चालणार नाही. आत्ताच्या आत्ता तू हा माझ्या घरासमोर टाकलेला तंबू हलव, नाहीतर आग लावीन मी या तंबूला. ठीक. आपणच्या बंगलोची बाउंड्री कुठपर्यंत आहे? भाई त्यांच्या गेट पर्यंत. आणि हा टेंटच्या रोडवर आहे, तो रोड कोणाचा आहे? भाई पब्लिकचा आहे. आणि आपण कोण आहे? पब्लिक. सो तुमची आप्पागिरी तुमच्या घरात करा, इकडे नाही. एनिवे आलाच आहेत तर बसा. यू आर स्वेटिंग. घाम येतोय तुम्हाला. ठीक. फॅन लाव. हा भाई नॅचरल फॅन. लंबू तंबू वाला नॅचरल फॅन. अँड वन मोर थिंग अप्पा, मी इथे टेंट मध्ये राहतोय. तुम्ही मला काही त्रास दिला तर परत घरी येऊन राही ना तुमच्या आधी सारखं. हे बंद करले. एक नंबर भाई, एक नंबर. भाई जी काय टशन दिलीस ना तू हिटलरला, असा तोंड पाडून गेला बघ. तंबूतली हवा मानवली नाही वाटत. पण सुधारणार नाही तो. एनिवे त्याच्याबद्दल का बोलतोय आपण? सई कुठे? मिसिंग ऑलरेडी. भाई ती निघाली म्हणालास ना तू. हो भाई पण आता इकडे वहिनी आल्यावर तू वहिनीला काय सांगणार? इकडे का राहतोयस? माहिती नाही. भाई तू ना वाईट अडकलायस. मी नाही, हिटलर अडकलाय. तुझं कसं आहे माहितीये?
तर हिटलरने फास्ट बॉल टाकला ना तर तू त्याच्यावर सिक्सर मारतो, पण तो पण हिटलर आहे. त्याला कधी कुकली टाकतो, कधी कॅरम बॉल टाकतो, कधी काहीतरी भलतात फिटली बॉल टाकतो. भाई तुमची मॅच ही अशी किती दिवस चालणार आहे अजून? चालू दे ना, जिंकणार मीच आहे. हा, एक नंबर बाई, असा कॉन्फिडन्स पाहिजे. पण कसं आहे भाई, हे तंबू बांधून वगैरे आपल्याला जरा भूक लागली, काहीतरी खायला आणतो मी. चल ना, मी पण येतो. हा चल चल चल. अय्या तंबू, अगं बाई ईश्वरा, आणि आपल्या घरासमोर कसं काय आला अचानक? हो ना ग, आपण गावी जायला निघालो तेव्हाही नव्हता. महापालिकेचं काहीतरी काम चाललं असेल का? अगं आई, त्यांचे तंबू असे नसतात, काही वेगळे असतात. असेल कोणाचं तरी, काढेल कोणी ते. चल चल आज चल, आज चल. मला कधी एकदा चहा पितो असं झालंय. चल चल चल. मला ना चहाची भारी तल्लड. अगं नाही, चला आलो एकदाचे. आधी चहा टाका बाबा. अरे हो, हा? घरात तरी या. आम्ही आलो. अरे, कोकणातलं सांगतात पाहिलं ना, कशी आल्या आल्या गळ्यात पडली. तुम्ही सुद्धा यायला हवं होतं. आलात ना, बरं झालं. हो अप्पा, हवा पालट झाली, फार छान बदल झाला. हा, बदल हे नेहमीच छान नसतात. म्हणजे नाही काय नाही, आपल्या शैलेश आणि धाकट्या सुनबाई कुठं दिसत नाहीयेत. अहो, आज मानसीच्या मैत्रिणीचा वाढदिवस आहे म्हणून ते रस्त्यात उतरले आणि तिच्याकडे जेवायला गेलेत. घरात मुली पायच ठरत नाही त्यांचा. सारखे आपली बाहेर भटकायला कारण शोधत असतात. बस. जाऊ द्या हो, तरुण पोरं मजा नाही करणार तर काय आपण करणार? सौभाग्यवती, मी म्हातारा आहे याची मला सारखी जाणीव करून देऊ नका तुम्ही. बरं बरं. बर, ज्या कामासाठी गेला होता ते काम झालं की नाही? कुठलं? हा, छान झालं, व्यवस्थित झालं, एकदम पटकन झालं अप्पा. हो, मी तशी व्यवस्थाच करून ठेवली होती. नाही, प्रवासात काही त्रास झाला नाही ना? नाही अप्पा, छान झाला प्रवास. वा, अरे अंग नुसतं ठणकतंय, दुखायला लागलं प्रवासाने. हो, 2 दिवसाचा प्रवास म्हणजे नुसती जा आणि ये. ईश्वरा, काय झालं? मला आठवतंय. आता तुला काय आठवतंय बाई? तेच सांगते आई. अहो, मी लहान होते ना तेव्हा माझी इंगळहरणीचा मामा आहे ना, तो एकदा असाच लांबच्या प्रवासाला गेला होता. घरी आला, अंग टेकलं आणि बसल्या बसल्याच. अगं नको ग कल्पना, असं अभद्र बोलूस. नाही, बसल्या बसल्याच झोपायला गेला असं सांगते मी. असं होय. अप्पा, आपल्या घराबाहेर कोणाचं काही बांधकाम वगैरे काय चालू होतं का? काम चालू आहे का काही? का? अहो, घरात येताना तंबू बघितला आम्ही बाहेर. हा, नाही, मला काही कल्पना नाही, पण असेल काहीतरी काम सुरू असेल. अरे इथे तुम्ही गप्पा काय मारत बसलाय सगळे? चला चला, हातपाय धुवून घ्या. म्हणजे जरा शीड जाईल सगळा प्रवासाचा. आई, मी नचिकेतकडे जाऊन येते. हा, बाळा, बाळा, तू हातपाय धुवून घे आणि जरा माझं वरचं कपाट जरा नीट लावून ठेव आणि मग जा त्या नचिकेतकडे. बरं अप्पा. अहो, चला घ्याल ना तुम्ही? हो हो, घे ना. ठीक आहे. मी पण. हा. अगं सई, बरं झालं आलीस, तुलाच हाक मारणार होते. हो ना? हो. हे सगळं घेऊन जाते नचिकेतसाठी. सगळं? हो. आम्हा गरिबांना पण असू दे काहीतरी. अगं सगळं म्हणजे तसं सगळं नाही ग, प्रत्येकातलं एक एक घेऊन जाते. हा, मग ठीक आहे. आणि जा बाई लवकर, म्हणजे तुला एकदाच बरं वाटेल. आणि जमलं ना हा, तर असं स्वतःच्या हाताने भरव त्याला.
ऐका आजी, लाजल्या बाई सर. चल येते. हो ये. आप्पा, मी नचिकेतकडे जाऊन येते. तुमचं कपाट आवरून झालंय. वा, हो जा जा, खुशाल जा आता. हो हो. अगं ऐक ना, हा, ते त्याला द्यायला आपण पोह्याचे पापड आणले होते ते घेतलेस का सोबत? अय्या, ते राहिलेच. मी आलेच घेऊन. प्रसन्ना, तुझी लेक म्हणजे अगदी म्हणजे तुझ्यासारखीच वेंधळी आहे. आणि हे पण राहिलं. अरे देवा. हो हो हा, जा हळू जा, काय नीट निघून. हो हो हो. बाबा घेतले. बरं केलंस. येते. ये हुशार आहे तशी. हो. दार का नाही उघडत आहे हा? अरे नचिकेत, दिगंबर, नचिकेत, नचिकेत. इथेही नाहीये, खोलीतही नाहीये. कुठे गेले? कुठे गेले दोघं? दिगंबर आणि नचिकेत म्हणजे ना कहर आहेत अगदी. असं तर कुणी येऊन चोरी करेल इथे? कुठे गेला हा? खरंच भारी आहे ना, इथं आरामात मजा येते. आता मला सईचा फोन येतोय. भाई भाई भाई, तू बोल तुमचं ते काय प्रायव्हसी वगैरे चालू देत. मी येतो फेऱ्या मारून बाहेर. हं? तुमचं चालू दे, मजा करा. अरे थांब. नाही, मजा करा, तुम्ही मजा करा. हॅलो गॉर्जियस. नचिकेत कुठे आहेस तू? हा, तुझ्या एकदम जवळ लाईक हार्ट. रे नचिकेत, तू समजेल अशा भाषेत बोलणार आहेस का माझ्याशी? त्याच्यात काय डिफिकल्टीज आहे? मी असतोच ना तुझ्या जवळ. नचिकेत, मग समोर येणार आहेस का तू आता? थांब. आलो. कुठे आहेस? राईटला बघ तुझ्या. अरे ए नचिकेत, तू तिथे रस्त्यावर काय करतोयस? सई आता तिथे उभं राहून बोलणार आहे का? तू कमी ये. हो माले. नचिकेत, अरे आपण इथे रस्त्यावर उभे राहून का बोलतोय? चल तू घरी चल. हे घरच आहे माझं. चल रे, मस्करी करू नकोस माझी. चल घरी. नो नो, नॉट किडिंग. आय लिव्ह हिअर. ये तुला दाखवतो. ये. अरे काय? हा माझा लॅपटॉप, बॅग माझी. नचिकेत, अरे हे काय सगळं? तू इथे का राहतोयस? मी सांगतो. स्वतःच्या हक्काचं घर असताना या तंबूत राहायला यायची गरजच काय? हे मी सांगितलं त्याला. पण नचिकेत सारख्या स्वाभिमानी माणसापुढे ह्या सगळ्या गोष्टी कशा अगदी नगण्य आहेत ग. म्हणजे मला कळलं नाही अप्पा. सई, अगं तारण ठेवलेल्या घरात त्याला
झोप लागत नाही. आणि माझे 10 लाख परत केल्याशिवाय तो त्या घरात पाऊलही टाकणार नाही अशी शपथ घेतली त्यानं. काय? हो, आणि अगदी साधी सुधी शपथ नाही बरं का, तुझी शपथ घेतली त्यानं. नचिकेत अरे काय वेडेपण आहे हा. हो अगं, मी खूप समजावून सांगितलं त्याला, पण ऐकायलाच तयार नाही. नचिकेत बाळा, अरे सांग ना तिला. हल्लीच्या काळी अशी प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ मुलं बघितली की ऊर कसा अगदी आनंदानं असा भरून येतो. सई बाळा, अगं त्याचा त्रास जरी तुला बघवत नसला ना तरी त्याचा स्वाभिमान बघ सई.